मी अजय, लुधियानाला फॅशन डिझायनिंगचे शिक्षण करण्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली होती. आता दिवाळी असल्या कारणाने 3 दिवसाच्या सुट्ट्या मला मिळाल्या होत्या. पण एवढ्या लांब घरी जाऊन 3 दिवसात परत येणे मला ते शक्य होत नव्हते. कारण जर मी आज निघालो तर दुसऱ्या दिवशी घरी पोहोचेल आणि परत तिसऱ्या दिवशी मला घरून निघावं लागेल. येण्या जाण्यातच माझी सुट्टी वाया जाणार होती. म्हणून मी याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. पण माझा मित्र अमित, तो पण याच ठिकाणचा राहणारा होता. त्याने मला त्याच्या घरी येण्यासाठी भरपूर आग्रह केला. अगोदर त्याला नाही म्हणून मी सांगितले, कशाला उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल. पण तो जास्तच आग्रह मला करू लागला. अजय, चल ना यार, कुछ नहीं होता. तू आने से कौन सा घर भर जाएगा, और तेरे लिए ऐसा भी नहीं है कि सोने के लिए मेरे घर में जगह नहीं है. तो एवढा विनवण्या करत होता म्हणून मलाही वाईट वाटू लागलं. 3 दिवसाची गोष्ट होती म्हणून मी त्याच्या घरी जाण्यासाठी राजी झालो आणि त्याला हो म्हणालो. आज संध्याकाळी अमितला नेण्यासाठी त्याच्या घरून गाडी येणार होती. गाडी हॉस्टेलच्या दाराजवळ उभी राहिली. मी व अमितने आमच्या बॅग्स गाडीमध्ये ठेवल्या आणि घराकडे निघालो. अमितचं घर आणि युनिव्हर्सिटी यामधील अंतर हे 1 तासाचे होते. सिटी भरपूर मोठी असल्या कारणाने ट्रॅफिकची दरवर दिवाळीच्या दिवसात जास्त होती. म्हणून आम्हाला घरी जाण्यासाठी 1.5 तास लागला. घरी पोहोचल्यावर एक सुंदर मुलगी धावतच गाडीजवळ आली आणि तिने अमितला गच्च मिठी मारली. त्यानंतर मीही गाडीतून बाहेर आलो आणि अमितने त्या मुलीशी माझी ओळख करून दिली. अमित म्हणाला, नेहा, यह मेरा दोस्त अजय है. इस बार दिवाळी ये अपने घर पे मनाएगा. अमितची बहिणी दिसायला इतकी सुंदर व ब्युटिफुल होती की पहिल्या नजरेत मी तिला डोळ्यात भरावे आणि डायरेक्ट तिला प्रपोज मारावा अशी माझी मनात इच्छा झाली. तेव्हा नेहा मला म्हणाली, अजय भाई, घर में आओ. इस बार की दिवाली हमारे फैमिली के साथ मनाएंगे. आपको बहुत मजा और अच्छा लगेगा. घरात घुसल्यावर अमितचे आई वडील समोर बसलेले होते. मी त्या दोघांचा नमस्कार केला आणि अमित असाच साईडला उभा राहिला. मी त्यांचा नमस्कार करत होतो तेव्हा ते आपल्या मुलाकडे पाहत होते की बाहेरून घरात आल्यावर आपल्या मुलाच्या मित्राने आमचा नमस्कार केला, पण मुलाने नाही. मग माझेही संस्कार पाहून अमितने त्याच्या आईवडिलांचा नमस्कार केला. काही वेळाने मी सोफ्यावर बसलेला असताना एक सुंदर बाई घरातून ट्रेमध्ये पाणी आणून माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, लो अजय, पाणी ले लो. त्या बाईची फिगर एवढी सुंदर होती की तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की कोणी जिम्नॅस्टिक माझ्यासोबत उभी असावी. गोरापान चेहरा, गुलाबी गाल, या घरात सर्व स्त्रिया इतक्या सुंदर कशा असाव्यात, हाच प्रश्न माझ्या मनाला पडला होता. पाणी पिऊन झाल्यानंतर मला अमितने त्याच्या भावाशी व काकांची ओळख करून दिली. घरात सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्या. त्यानंतर आम्ही एका रूममध्ये सामान ठेवण्यासाठी गेलो. घर खूपच सुंदर होते. त्याच्या वडिलांचा खूप मोठा कपड्यांचा व्यवसाय होता. घरात एकच मास्टर बेडरूममध्ये बाथरूम होते आणि 2 बेडरूमसाठी कॉमन बाथरूम होते. म्हणून फ्रेश होण्यासाठी मी बाथरूममध्ये गेलो. बाथरूम अतिशय मोठे व सुंदर होते. 3D स्टाईल लावली होती अमितच्या घरच्यांनी. मी फ्रेश होत असताना समोर मला एक लहान कपाट दिसले. त्या कपाटाला उघडण्याची माझी इच्छा झाली. ती कपाट जेव्हा मी उघडली तेव्हा मला शॉकच बसला. त्या कपाटीवरच्या कप्प्यात हेअर क्रीम आणि फेसवॉश होते आणि खालच्या दोघंही कप्प्यात बायांचे आतले कपडे फोल्ड करून ठेवले होते. थोड्या वेळाने मी बाथरूममधून बाहेर आलो आणि अमित व मी हॉलमध्ये बसून त्याच्या आईवडिलांशी गप्पा करू लागलो. आमच्या शिक्षणाव्यतिरिक्त व पुढील भविष्याबद्दल काय करायचे आहे याचे प्रश्न त्याचे वडील आम्हाला विचारत होते. तेवढ्यात अमितची काकू येऊन आम्हाला म्हणू लागली, चलो अमित, अजय, खाना तयार आहे, खा लो. जेवण करून झाल्यानंतर मी व अमित आमच्या रूममध्ये जाऊन झोपू लागलो. असेही मला एकटे झोपण्याची सवय होती आणि या मोठ्या बेडवर मी व अमित सोबत असल्यामुळे मला झोप लागतच नव्हती. रात्रभर मी कूस बदलू लागलो होतो. माझ्या मनात एकदम विचार आला की काही वेळा आपण वरांड्यात बसून या गुलाबी थंडीची मस्त थंड हवा घेऊया. म्हणून त्यासाठी मी रूममधून बाहेर हॉलमध्ये आलो. हॉलचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. रात्रीचे 1 वाजले होते. अमितची बहीण नेहा ही त्याच्या भावाच्या बेडरूम बाहेर
उभी राहून काहीतरी विचित्र काम करत होती. माझं लक्ष तिच्याकडे होतं. तिच्या लक्षात अजूनही नव्हतं की मला कोणीतरी पाहत आहे. 10 ते 15 मिनिटापर्यंत तिचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी उभा राहून चालला. त्यानंतर शेजारच्या रूममधून म्हणजेच अजयच्या काकांच्या रूममधून मला कुजबुज करण्याचा आवाज येऊ लागला. अजयची काकू तिच्या नवऱ्याला रागवत होती असं मला वाटत होतं. तिचा नवरा म्हणजे अमितचे काका हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारीच राहत असे. त्याने मला हॉस्टेललाही सांगितले होते. तेव्हा आतून अमितची काकू त्याच्या काकांना सांगू लागली, तुम्हारी इस बीमारी की वजह से मेरी जिंदगी खराब हो गई है. मुझे अपने दिल को बार बार कोसना पड़ता है तुम्हारी वजह से कि कहाँ से मेरी शादी तुम्हारे साथ हो गई. ना मेरे दिल को सुकून है, ना तुम्हारी तरफ से मुझे कोई खुशी मिलती है. इससे अच्छा तो मैं कुंवारी रहती तो ठीक थी. मी अजूनही भिंतीचा आडोखा घेऊन त्या ठिकाणी उभे राहून सर्व गोष्टी ऐकत होता. थोडा वेळानंतर अमितचा भाऊ त्याच्या रूममधून बाहेर आला आणि कोणाला तरी त्याने फोन लावला. जल्दी आ जाओ, वो सो गई है, मैं बाहर ही इंतजार कर रहा हूँ तुम्हारा. त्याने फोन कट करून साईडला ठेवला आणि सोफ्यावर येऊन बसला. काही क्षणातच त्याची काकूही तिच्या रूममधून बाहेर निघाली. त्या ठिकाणी जिथं अमितचा भाऊ बसला होता तीही त्या ठिकाणी येऊन बसली. रूममध्ये थोडाफार उजेड बाहेरच्या लाईटचा येत होता, म्हणून समोरचे दृश्य मला स्पष्ट दिसत होतं. अमितची काकूने आल्या आल्या त्याच्या भावाला मिठी मारली आणि त्याला म्हणू लागली, कल से थोड़ा लेट मिलेंगे क्योंकि तुम्हारे चाचा सोती नहीं है जल्दी. रात भर जगते रहते हैं, अपने आप को कोसते होंगे चाची. उनसे तो कुछ काम धंधा होता नहीं, फिर बाद में आपको भी उनको संभालना है, वो भी उनसे नहीं होता. ठीक है, कल मैं जब फ़ोन करूँगी तभी तुम बाहर आना. सिर्फ मेरे फ़ोन का इंतज़ार करते रहना, त्याची काकू म्हणाली. त्यानंतर ते हळूहळू एकमेकांसोबत प्रेम करू लागले. त्यांचे ते प्रेम पाहून माझ्या मनात एक वेगळीच आग व तरण निर्माण होऊ लागली. अमितच्या भावाने हळूहळू आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तब्बल 10 ते 20 मिनिटं ते घामाने ओले चिंब होस्तोवर एकमेकांवर प्रेम करू लागले. त्या प्रेमाला त्याची काकूही भरभरून साथ देऊ लागली होती. तिला ज्या गोष्टी हव्याशा वाटत होत्या त्या गोष्टी अमितचा भाऊ पूर्ण करून देत होता. पण घरात असं वातावरण असूनही कोणाबद्दल काहीच माहिती नव्हतं. दोघांच्या प्रेम मिलाप झाल्यानंतर ते आपापल्या रूममध्ये गेले आणि माझं लक्ष अचानक किचनकडून येणाऱ्या सावलीकडे पडलं. त्या ठिकाणी अमितची बहीण नेहा लपलेली होती. ती सर्व रासलीला त्या ठिकाणाहून लपून पाहत होती. तीही तिच्या आईवडिलांच्या रूममध्ये हळुवारपणे आत शिरली. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर माझ्या मनावरचा ताबा सुटला होता की या रात्री मी असं का पाहिलं असंच मला वाटू लागलं होतं. घरात एवढ्या सुंदर बाया असून एवढं घाण कृत्य करतात त्यांची मला किळस वाटू लागली होती. सकाळी मी व अमित थोडे उशिरा उठलो. मी बाहेर हॉलमध्ये आल्यावर नेहा ही टी व्ही पाहत होती. मीही तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिला गुड मॉर्निंग नेहा म्हणून म्हणालो. त्यावर नेहाने ही मला उत्तर देऊन गुड मॉर्निंग भैया म्हणून म्हणाली. तिच्याशी मी थोडे मोकळेपणाने बोलायचा प्रयत्न केला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा व आनंद मला दिसत होती. नेहा, तुम जॉब क्यों नहीं करती? पढ़ाई तो तुम्हारी ख़त्म हो गई है. अरे अजय भैया, कई जगह मैं अपना इंटरव्यू दिया है, मगर ये जो आरक्षण वाला सिलसिला है हमें जॉब पर कब लगाएगा उसके बारे में मैं सोच रही थी. और घर वाले भी मुझे बार बार बोलते हैं कि तुम्हारी शादी की उम्र है, जॉब करके क्या करोगी? तुम्हारे ससुराल वालों ने तुम्हें जॉब करने के लिए मना किया तो घर का ही काम देखना है. इसलिए मैं बाकी चीज़ों को इग्नोर कर देती हूँ और अपनी दुनिया में मस्त रहती हूँ. सकाळी 8 वाजता अमितचे काका व त्याचा भाऊ हे त्यांच्या दुकानावर जाण्यासाठी निघून जायचे. माझ्या व नेहाच्या गप्पा काही वेळ चालल्यानंतर मी तिला बाय म्हणून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो, कारण त्या ठिकाणाहून अमितची वहिनी नुकतीच बाहेर निघाली होती. मी समोर पाहिले वेगवेगळ्या 3D डिझाईनचे आतले कपडे बायांचे हँगिंग केले होते. रात्रीचा प्रोग्राम पाहिल्यानंतर समोर दिसणारे हे चित्र पाहून माझं मन भटकायला लागलं होतं. मलाही काही गोष्टी त्यांच्याकडून हव्याशा वाटू लागल्या होत्या. पण आपण दुसऱ्यांच्या घरी दिवाळी मनवण्यासाठी आलो होतो, म्हणून मनावर मी ताबा ठेवला. आपल्या हातून अशी कोणतीही चूक घडायला नको की आपलं नाव बदनाम होईल आणि आपली लायकी त्या ठिकाणी काढावी लागेल.
त्यासाठी मी अगदी शांत बसलो. फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर मी माझ्या रूममध्ये तयार होण्यासाठी गेलो. तयार होऊन बाहेर आल्यानंतर नेहा अजूनही सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होती. तिने लागलीच मला पाहून आवाज दिला, अरे अजय, उस रूम में जाके ड्रेसिंग मिरर पर मैंने पेंसिल सेल रखा है, थोडा लाके दे दो. तो रूम काकूंचा होता. मी रूमच्या दाराजवळ आलो आणि दार आतल्या बाजूने मी ढकलले आणि समोरचे दृश्य पाहून माझे डोळे मोठेच झाले. काकूंची पाठ माझ्याकडे होती आणि काकू ही पंजाबी ड्रेस घालत होती. त्यांची सुंदरता पाहून माझं मन त्यांच्याकडे जास्तीच आकर्षित होऊ लागलं होतं. मी काही न बोलता गुपचूप त्यांचं लक्ष माझ्याकडे न जाता मी परत माघारी आलो आणि नेहाला येऊन म्हणालो, मुझे तो काही दिखाई नहीं दे रहा, तुम जाके ले लो वहाँ से. त्यानंतर नेहा आपल्या जागेवरून उठून काकूंच्या रूममध्ये जाऊ लागली आणि तिनेही आपल्या डोळ्याने जे मी पाहिलं होतं तेच तिने पाहिलं आणि पटक्यात त्या रूममधून पेन्सिल सेल घेऊन ती सोफ्यावर येऊन बसली आणि माझ्याकडे पाहून म्हणू लागली, हो, इसलिए तुम जाने से मना कर रहे थे, तुमने कुछ देखा तो नहीं? प्रश्नचिन्ह करून तिने मला विचारले. मी शॉकच झालो. तिने असं विचारल्यावर मी तिला नाही म्हणून म्हणालो, मुझे पता भी नहीं था कि अंदर कोई है भी नहीं. तेव्हा नेहा मला म्हणाली, मैं अभी गई थी तो चाची वहाँ पे बैठी थी. ती अजूनही बारीक डोळे करून माझ्याकडे पाहू लागली होती. त्यानंतर मी तिथून उठून माझ्या रूममध्ये येऊन लॅपटॉप घेऊन बसलो आणि नवीन मार्केटमध्ये आलेल्या वेगवेगळ्या कपड्यांच्या डिझाईन्स मी पाहू लागलो. संध्याकाळी मी व अमित आणि त्याचा भाऊ त्यांच्या फॅक्टरीवर निघालो. त्यांची फॅक्टरी भरपूर मोठी होती. वर्षाला 20 ते 25 लाखांचे इन्कम होते त्यांचे. त्याच्या भावाने मला सुंदररित्या होणाऱ्या कामाबद्दल समजावून सांगितले. आम्हालाही त्या ठिकाणी भरपूर वेळ झाला होता, म्हणून आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर जेवण तयारच होते आमच्यासाठी. मग फ्रेश होऊन आम्ही जेवण केले आणि परत आपापल्या रूममध्ये जाऊन झोपण्याची तयारी करू लागलो. मला परत आज काहीतरी वेगळं करायची इच्छा होत होती, म्हणून 1 वाजेपर्यंत मीही मोबाईल पाहत राहिलो आणि त्यानंतर माझ्या रूममधून 1 वाजेच्या सुमारास मी बाहेर पडलो. पण आज हॉलमध्ये शांतता होती आणि नेहाही दिसत नव्हती. पण मी थोडा पुढे गेल्यावर मला विश्वासच बसत नव्हता. त्या ठिकाणी नेहा सोफ्यावर झोपून मोबाईलवर काहीतरी पाहत होती. ते माझ्या समजण्याच्या पलीकडे होते. मी तुम्हाला ते सांगू शकत नव्हतो असं ती पाहत होती, कारण मी समजू शकत होतो ती अजून वयात होती. तिची इच्छा लग्न करायची होती, पण तिच्यासाठी चांगला मुलगा अजून तिच्या नशिबी पडला नव्हता. दाराचा आवाज आला आणि फटक्यात नेहा उठून किचनच्या आत गेली आणि बेडरूममधून काकू बाहेर आल्या. काकूंचं लक्ष अचानक माझ्याकडे गेलं आणि काकू मला म्हणाली, अजय, इतनी रात को तुम यह क्या कर रहे हो? अरे आंटी, मैं तो पानी पीने के लिए आया था, मगर अंधेरा काफ़ी था, सामने कुछ दिखाई नहीं दे रहा था, इसलिए यार रुका था. जाओ फिर, जाके पाणी पी लो, काकू मला म्हणाली. हळुवार पावलांनी मी किचनजवळ गेलो. मला अगोदरच माहीत होते की नेहा या ठिकाणी लपलेली आहे, म्हणून मी लाईट ऑन न करता ग्लास हातात घेऊन वॉटर फिल्टरमधून पाणी पिऊ लागलो आणि बाहेर आल्यावर पाहिले तर काकू ह्या सोफ्यावर बसल्या होत्या आणि मी माझ्या रूमकडे हळुवारपणे जाऊ लागलो. तेव्हा काकूंनी मला आवाज दिला, अरे अजय, यहाँ आओ, मुझे काम है तुमसे. काकूंनी अमितच्या भावाला कालच सांगून ठेवलं होतं की जब तक मैं फ़ोन नहीं करती तब तक तुम बाहेर मत आना, म्हणून अमितचा भाऊ अजूनही त्याच्याच बेडरूममध्ये होता. मी काकूजवळ सोफ्यावर येऊन बसलो. तेव्हा काकू मला विचारू लागल्या, अरे अजय, तुम्हारे घर में कौन कौन रहता है? त्यावर मी म्हणालो, मेरे घर में मम्मी, पापा और हम 3 भाई, उसमें से एक भाई जॉब करता है और हम 2 भाई पढ़ाई कर रहे हैं. मेरा छोटा भाई बेंगलोर में एमटेक कर रहा है. काकू हळूहळू बोलत असताना आमच्या गोष्टी भविष्यात मला काय करायचे आहे त्याबद्दल त्या मला विचारू लागल्या होत्या. तो अजय, शादी नहीं करनी है क्या तुम्हें, या खाली पढ़ाई करते रहोगे? मी आणि काकू बोलत असताना नेहा किचनमधून
आमच्यावरच लक्ष ठेवून होती. त्यावर मी काकूंना म्हणालो, शादी तो करनी है, मगर जब पढ़ाई ख़त्म होगी और अच्छी जॉब लग जाएगी तब करूँगा, और इस टाइम पे खूबसूरत लड़की भी मिलना मुश्किल है. तेव्हा काकू म्हणाली, क्यों? लड़कियां तो बहुत है. तुम अगर अच्छी जॉब पे लगोगे तो कोई भी सुंदर लड़की तुम्हें मिल जाएगी. मग मी काकूंना सांगू लागलो, आंटी, लड़कियां सुंदर तो मिल जाती है, मगर आप जैसी नहीं. मुझे आप जैसी खूबसूरत लड़की चाहिए. तेव्हा काकू मला म्हणाली, मेरे जैसी या मैं? मग मी काकूंना म्हणालो, आप तो मेरे से काफ़ी बड़े हो. आप जैसी मुझे चलेगी, मगर आप नाही. आम्ही एकमेकांशी वेगवेगळ्या गप्पांमध्ये रात्रीच्या वेळेस चांगलंच रंगात आलो होतो. तेव्हा अचानक काकूंचा हात माझ्या हातावर येऊन पडला. त्यांच्या हातांचा तो कोवळा स्पर्श माझ्या शरीरातील एक एक तरंग उडू लागला होता. मी तिरकट डोळ्यांनी काकूंच्या हाताकडे पाहू लागलो होतो. काकूंनी अजूनही त्यांचा हात माझ्या हातावरून उचलला नव्हता आणि त्यांच्या हातांचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला होता. मी काल जे पाहिलेलं दृश्य काकूंना सांगावं असं मला वाटू लागलं होतं. म्हणून मी काकूंना विचारलं कि आंटी, आप इतने रात को इस जगह आके क्यों बैठ जाती हो? तेव्हा काकू म्हणाली, रोज रात को? तुम्हें आए हुए तो 2 दिन ही हुए. हर रोज कहाँ देखा तुमने मुझे? सपने में? नहीं आंटी, सपने में नहीं, हकीकत में. क्योंकि कल रात को जब मैं पानी पीने के लिए बाहर आया था तो आप और भैया यहाँ बैठे हुए थे. तेव्हा आंटीने मला विचारले, तुमने कुछ देखा तो नहीं ना? मैं आज तक किसी से झूठ नहीं बोला हूँ. मैंने सब कुछ आपको भैया के साथ प्रेम करते हुए देखा है, वो भी अपनी आंखों से. मगर ऐसा करने की आपको ज़रूरत क्या है आंटी? आपके पास तो हमारे चाचा जी भी है. तेव्हा काकू म्हणाले लागलो, यह कारण करने की वजह भी तुम्हारे चाचा है. वो हर वक्त बीमार रहते हैं और उनसे मुझे तसल्ली नहीं हो पाती. आता आंटीचा हात हळूहळू माझ्या मांडीवर येऊन पोचला होता. मला आंटी हवीशी वाटू लागली होती आणि नेहा अजूनही आमच्याकडे किचनमधून पाहत होती. मग हळूहळू माझा हातही आंटीच्या हातावर येऊन थांबला. आंटीच्या श्वासात आता भर जास्त पडू लागली होती. आंटीने वेळ वाया न जाऊ देता दोघं हातात माझा चेहरा पकडला आणि माझ्या गालावर एक मुका घेतला. मुका घेताच माझ्या शरीरातले सर्व केस सरळ झाले आणि मीही माझे ओठ आंटीच्या ओठांवर टेकवले आणि त्यांचा रस मी चाखू लागलो. हळूहळू आंटी माझ्या प्रेमात गुंग झाली होती. तिकडे नेहा ही अंतिम चरणाला पोचली होती. आंटीने लागलीच मला मिठीत घेतले. ती मिठी इतकी घट्ट होती की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. मीही आंटीला साथ द्यायचे ठरवले आणि मी तिलाही घट्ट मिठीत घेतले. आम्ही दोघंही त्या वेळीची वाट पाहू लागलो होतो. हळूहळू मी व आंटीने कपडे बाजूला ठेवून चक्क भरभरून एकमेकांवर प्रेम केले. आंटीला त्या दोघांपेक्षा माझ्याकडून जास्त आनंद मिळाला होता. म्हणून आंटीने लागलीच माझा फोन नंबर घेतला आणि मैं जब कॉल करूँगी तभी तुम बाहर आके मेरा इंतज़ार करना, इतकं म्हणून आंटी तिच्या रूममध्ये गेली. मी त्याच ठिकाणी नेहाची बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. पण नेहा अजूनही किचनमध्येच लपलेली होती. म्हणून मी मुद्दामून परत पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेलो आणि हळूच नेहाला आवाज दिला, नेहा बाहर आ जाओ, मैंने तुम्हें यहाँ छुपते हुए देखा है. हळूवार पावलं टाकत नेहा फ्रीजच्या शेजारून बाहेर आली. कब तक ऐसी छुपी रहोगी? मगर तुमने चाची के साथ ये क्या कर दिया? मैंने कुछ नहीं किया, चाची ने मेरे से सब कुछ करवाया है. मगर नेहा, तुम ऐसे चुपके क्यों इन लोगों का तमाशा देखती हो? जिस तरह से तुम्हें अचानक यह लोग रात को दिखे, ऐसे ही मुझे दिखे थे और मुझे इन लोगों का तमाशा देख के मजा आने लगा, इसलिए मैं यहाँ आ जाती हूँ. एवढं सांगून नेहा व मी आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा सगळ्यात पहिलं माझं लक्ष काकूंकडे गेलं. काकूंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं आणि काकू हळूच माझ्याजवळ येऊन कानात सांगून गेला, मैं जब फोन करूंगी तभी बाहर आना. मी ठीक आहे म्हणून सांगितले.
मला फक्त रात्रीची आतुरता राहायची. रात्री मी केव्हा काकूंना भेटणार, कारण एवढी सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात कधी मला परत भेटणार नव्हती. म्हणून मी ही संधी मला सोडायची नव्हती. आता रात्रीचे जेवण सर्वांचं झालं होतं आणि झोपण्यासाठी आपापल्या रूममध्ये सर्वजण गेले होते. रात्रीचे 1 वाजले होते. मी हळुवार पावलांनी हॉलमध्ये येऊन बाजूच्या भिंतीच्या आडोशाला मी लपून राहिलो आणि काकूंची मी वाट बघू लागलो. पण समोरचे आजचे दृश्य वेगळंच होते. आज अमितची वहिनी अंघोळ करून बाहेर हॉलमध्ये आली होती. ते पण एवढ्या रात्री, आणि ती सोफ्यावर बसून रडू लागली होती. माझ्याने तिची पीडा पाहिली जात नव्हती, म्हणून तिला न कळू देता मी हळुवार पावलं टाकत किचनच्या दिशेने जाऊ लागलो. मी जात असताना अचानक तिचे लक्ष माझ्याकडे गेलं आणि वहिनीने मला विचारले, अजय, इतनी रात को तुम यहाँ? भाभी, मैं तो पानी पीने जा रहा था, काफ़ी प्यास लगी है मुझे। मगर भाभी, आप इतने रात को यहाँ बैठकर क्यों रो रही हो? क्या बताऊँ अजय, मैं इस घर में पैसा शोहरत सब कुछ है, मगर दिल को सुकून देने वाली चीज़ नहीं मिलती यहाँ। मेरे पति मेरी खाक सासू के ऊपर डोरे डालता है। उसे इतना भी पता नहीं कि वो उम्र में हालांकि इनसे बड़ी है, मगर देखने में मेरे से खूबसूरत है। और मेरे काक ससुर की हालत दिन पर दिन खराब होती जा रही है, इसलिए उसे जो चीज़ चाहिए वो मेरा पति पूरा कर देता है और मेरे से बिल्कुल भी प्यार नहीं करते हैं। मैं अकेले अकेले ही उनका इंतज़ार करके थक जाती हूँ। वो पता नहीं रात को कहाँ जाते हैं और आकर सो जाते हैं। उनकी वजह से मेरी पूरी ज़िंदगी बर्बाद हो गई है। मैं अपने नसीब को बार बार कोसती हूँ। इतनी शान और शौहरत होने के बावजूद भी हमारे दिल को और तन को सुकून नहीं मिलता यहाँ पे। वो तो ठीक है भाभी, उसमें तो भैया की गलती है, मगर इतनी रात को नहाने की वजह मुझे पता नहीं चली आपकी। अभी तुम्हें क्या बताऊँ, जब तुम मेरे उम्र में आ जाओगे और जब तुम्हारी शादी होगी तब तुम्हें इन चीज़ों का पता चलेगा। जो हुआ वो जाने दो भाभी, अपनी तब्येत की तरफ ध्यान दो। एवढं सांगून मी तिच्याकडे पाहू लागलो. वहिनी माझ्याकडे एकटाक नजरेने पाहू लागली होती. जणू तिला माझ्याकडून काहीतरी हवं होतं, पण ती सांगण्यासाठी संकोच करत होती. मी माझ्या जागेवरून जेव्हा उठलो तेव्हा अचानक वहिनीने माझा हात पकडला आणि मला तिच्याजवळ बसवले आणि म्हणू लागली, अजय, मुझे जो चाहिए वो तुम ही मुझे दे सकते हो, वो भी इस घर में। भाभी, मैं आपको क्या दे सकता हूँ? मेरे पास तो ऐसी कोई चीज़ है नहीं देने के लिए। मुझे बस तुमसे प्यार चाहिए, बाकी कुछ नाही. माझ्या डोळ्यासमोर लगेच काकूंचे चित्र फिरलं. हळूहळू भाभीने माझे दोघं हात आपल्या दोघं हातात घट्ट पकडले आणि हळूहळू आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले. भाभी काकूंपेक्षा बारीक होती, पण दिसायला सुंदर होती. भाभींच्याही मनाला तृप्त करून मी त्यांना भरभरून प्रेम दिलं. नको त्या प्रेमाची आशा भाभीने त्या रात्री माझ्याकडून करून घेतली. आता मला काकूची आणि भाभीची सवय झाली होती. आज संध्याकाळी दिवाळी होती. घरात सर्वजण बाहेर फटाके फोडत होते आणि मी घराच्या आत काकूंसोबत दिवाळीच्या प्रेमाचा फराळ खात होतो. रात्र झाली की भाभी मला फोन करायची आणि तिची प्रेमाची भूक संपल्यानंतर मी काकूंना फोन करायचो. अशा प्रकारे मित्राच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आलेला मी अजय त्यांच्याच घरात दुःखी बायकांना प्रेमाच्या सानिध्यात राहून शाश्वती देऊन गेलो. काकू आणि भाभी सदैव माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात त्यांना जागा करून ठेवली. मी हॉस्टेलला गेल्यानंतरही दोघेजण मला फोन करून घरी बोलत असे. घरात मनुष्यापैकी कोणी नसताना मी त्यांना भेटण्यासाठी जायचो आणि दिवसा किंवा रात्री वेळ मिळाल्यावर आम्ही तिघेही भरभरून प्रेम करायचो. एके दिवशी नेहानेही माझ्याजवळ प्रेमाची डिमांड केली होती. पण एकाच वेळेस कित्येक जणांना मी प्रेम करू शकतो यावर मी स्वतःच प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. कारण मी मनुष्य आहे, कोणी रोबोट नाही.
तरी मी नेहाला नाही म्हणू शकलो नव्हतो. आणि मी आहे जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत तीही माझ्या सानिध्यात राहू लागली होती. इथे माणसांना एक बायको सामान्य मुश्किल होते. त्या परिस्थितीत मी 3 बायकांवर भरभरून प्रेम करायचो.